हॅलो नमस्कार, मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर कसे आहात सर्वजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल। तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर या ठिकाणी मी महालक्ष्मीचा महानैवेद्य जो असतो तो त्याचे ताट भरती आहे। तर हे पण माझ्या बहिणीच्या घरचंच आहे, जिला मी महालक्ष्मी पाहुणे दिली होती, तर तिच्या घरीच मी गेले होते महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी। तर या ठिकाणी मी तेच महानैवेद्याचे ताटं भरती आहे। तर सगळ्यात अगोदर मी चार केळीच्या पानाच्या आकाराचेच ताटं आहेत आमच्याकडे, तर तेच ताटं घेतलेले होते। त्यानंतर त्या चारही ताटांच्या वरती ओरिजिनल केळींचे पानं ठेवून घेतलेले आहेत। आणि त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा चारही ताटांमध्ये दोन दोन अशा पद्धतीने पुरणपोळी ठेवलेले आहेत। तर हे ताटं कोणासाठी? तर 2 ताटं 2 गौरायांसाठी, 1 गणपतीसाठी आणि 1 त्यांच्या मेन देव्हाऱ्यासाठी। तर पुरणपोळी ठेवल्यानंतर 16 भाज्या ठेवायला मी सुरुवात केली। तर 16 भाज्या बऱ्याच ठिकाणी एकत्र केल्या जातात आणि मग ते एक एक घास त्यांना वाढलं जातं, पण मला पण असं वाटतंय की 16 भाज्या एकत्र जर केल्या तर प्रत्येक भाजी त्यांच्या ताटात जाणार नाही। त्यामुळे 16 भाज्या जर वेगळ्या वेगळ्या केल्या तर प्रत्येक भाजी त्यांच्या ताटात जाईल, म्हणून आम्ही अशा पद्धतीने 16 भाज्या वेगळ्या वेगळ्या केल्या होत्या। मे बी मला असं वाटतं जी मिक्स भाजी असते त्यामध्ये सगळ्या भाज्या जात नाहीत, म्हणून 16 भाज्या जर ठेवायच्या असतील तर अशाच पद्धतीने ठेवलेल्या चांगल्या असं मला वाटतंय। तर बऱ्याच ठिकाणी ठेवतही असतील, आम्ही ठेवल्या होत्या 16 भाज्या वेगळ्या वेगळ्या। आणि ते तर दिसायलाही छान दिसत होतं आणि खायलासुद्धा प्रत्येक भाजीची टेस्ट वेगळी लागत होती। तर म्हणजे प्रत्येक घास आपण जेव्हा खातो तेव्हा प्रत्येक भाजीची टेस्ट आपल्याला घेता येत होती। आणि मिक्स भाजी केली ना तर समजतच नाही की कोणत्या भाजीची टेस्ट आहे। तर त्यामुळे अशा पद्धतीने आम्ही एकत्रच केल्या होत्या। तर पहिल्या भाज्या ठेवल्या, त्यानंतर दुसऱ्या भाज्या सुरू झालेल्या आहे, मुळा, भेंडी, कारलं वगैरे ते, आणि हरभऱ्याची भाजी, बऱ्याच भाज्या होत्या सगळ्या मिळून 16। शेवटी मी तुम्हाला दाखवते, सगळ्या मिळून मोजून दाखवते की 16 होत्या। आणि काय होतं आहे ना, हे ज्या पालेभाज्या आहेत त्या दिसायला अगदी सेमच दिसत आहेत, तर नंतर ओळखणं खूप मुश्किल होतं, पण खाल्ल्यानंतर टेस्टने कळत होतं की कोणती भाजी कोणती आहे। आणि मेन म्हणजे या नैवेद्यामध्ये पडवळ जे असतं त्याचा खूप जास्त मान असतो, पडवळ आणि लाल भोपळ्याचा। तर ते दोन्ही पण आम्ही या ठिकाणी नैवेद्यामध्ये ठेवलेलं आहे। आणि आता हे लास्टच्या भाज्या चालू आहेत, तर भोपळा आणि बटाटा लास्टला ठेवलं होतं, सगळे मिळून 16। त्यानंतर भाज्यांचे 5 प्रकार ठेवले होते, 1 बटाट्याचा भजा, मिरचीचा भजा, 3 नंबरला आळूवडी, ती पण भाज्यांच्याच प्रकारात येते, आणि नागिनीची पानाचा भजे केले ते एक ठेवले होते, आणि त्यानंतर कांदा भजे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी मोजून दाखवते, 16 भाज्या कंप्लीट झालेल्या आहेत आणि भज्यांचे पण 5 प्रकार झालेले आहेत। आणि त्यानंतर आता भात वाढायला घेतलेला आहे, भातावरतीच वरण वाढलं जाणार आहे। एकसोबतच 4 ताटं बनवत होते, त्यामुळे थोडासा वेळ लागत होता। वेळ म्हणजेच थोडं हळूहळू भरत होते की जेणेकरून काही राहायला नको, त्यामुळे। तर या ठिकाणी वरण भातसुद्धा आता वाढून झालेला आहे। त्यानंतर मिरचीचं जे पंचामृत असतं, ज्यामध्ये 5 चव मिक्स असतात, तिखट, आंबट, गोड, खारट, कडू असं पद्धतीचं ना, सगळ्या 5 चव मिक्स असतात, म्हणून त्याला मिरचीचं पंचामृत म्हणलं जातं। तर ते पण सुद्धा वाढलेलं आहे। आणि त्यानंतर मिरचीचं पंचामृत पण मी 4 ताटांमध्ये वाढलेलं आहे। आणि त्यानंतर आता या ठिकाणी ह्या 5 प्रकारच्या चटण्या केलेल्या आहेत, तर त्या 5 प्रकारच्या चटण्यासुद्धा मी या ताटांमध्ये वाढून घेते। तर सगळ्यात अगोदर शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, तिळाची चटणी, जवसाची चटणी, आणि 5वी चटणी केली होती, फुटाण्याची चटणी केली होती। मीच करून नेल्या होत्या त्या चटण्या,
कारण तिला एवढं बारीक किचकट काम करायला वेळही नसता भेटला, म्हणून मी घरूनच करून नेल्या होत्या चटण्या. तर अशा पद्धतीच्या 5 चटण्या तिथे वाढलेल्या आहेत आणि त्या आठवणीने वाढायच्या आहेत. आपण वर्षभर जे जे खातो ते सगळं त्यांना एका दिवसात आपल्याला खाऊ घालायचं असतं, म्हणजे त्यांच्या नैवेद्यात ते ॲड करायचं असतं. त्यामुळे त्यांचा हा नैवेद्य महानैवेद्य म्हणून ओळखला जातो. महालक्ष्मीचा महानैवेद्य असं म्हटलं जातं या नैवेद्याला, कारण यामध्ये सगळं आहे. पूर्ण चटणी मीठ लिंबूपासून 16 भाज्या, सगळ्या प्रकारचे भजे, कढी, आमटी, खीर, सगळं यामध्ये आपल्याला ॲड करायचं असतं. तर या ठिकाणी आता ही 5वी फुटाण्याची चटणी मी शेवटी सगळ्यांच्या ॲड केलेली आहे, म्हणजे बरोबर 5 चटण्या सगळ्या ताटांमध्ये झालेल्या आहेत. इतक्या वेळ मी म्हणते 5 प्रकारचे भजे, पण 4च भजे वाढलेले होते. 5वा हा प्रकार वाढला आत्ता कांद्याचा, कारण तो तळत होता, गरम होता म्हणून. पण 5 प्रकारचे भजे ॲड केलेले होते. कांदा भजे, बटाटा भजे, मिरची भजे, अजून नागिनीच्या पानाचे भजे आणि अळूवडी, हे 5 प्रकारे चे भजे केले होते. त्यानंतर कुरडई आणि उडदाच्या डाळीचा पापड याचा जास्त मान असतो. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी 3 वाट्या प्रत्येक ताटासमोर ठेवलेल्या आहेत. तर पहिल्या वाटीमध्ये आमटी सगळीकडे वाढवून घेते 4ही ताटांमध्ये. त्यानंतर जे महालक्ष्मीचे मेन ताट आहेत त्यामध्ये पण वाढवून घेते. महालक्ष्मींचे जे ताट आहेत ते थोडेसे मोठ्या साईजचे आहेत आणि हे थोडेसे छोट्या साईजचे आहेत. 2, एक गणपतीचा आणि एक देवाचा. तर ते साईजमध्ये थोडीशी कमी जास्त झालेली आहे. बाकी ताटांमध्ये व्यंजन पण तेवढेच आहेत आणि पदार्थ सगळं तेवढंच आहे, फक्त साईज थोडीशी कमी जास्त झालेली आहे. आता दुसऱ्या वाटीमध्ये या ठिकाणी मी खीर टाकलेली आहे आणि एक पहिल्या ताटात टाकली तशाच पद्धतीने सगळ्या ताटांमध्ये किंवा सगळ्या वाट्यांमध्ये मी खीर ॲड करून घेते आहे. तांदळाची खीर ही महालक्ष्मींना अतिप्रिय असते, त्यामुळे खीर हा प्रकार पण नैवेद्यात ॲड केला जातो आणि गोडाचा प्रकार म्हणून खिरीला ओळखलं जातं. तसं तर पुरणपोळी गोड असतेच, पण खीर ही महत्त्वाची आहे. खीर झाल्यानंतर सगळ्या वाट्यांमध्ये कढीसुद्धा ॲड करून घेतलेली आहे. कढीसुद्धा खूप महत्त्वाची आहे. ह्या जेवणात ना सगळ्या चवी आपल्याला मिळून जातील. तिखट, आंबट, गोड, सगळ्या चवी यामध्ये आपल्याला मिळून जातील आणि हे एवढं ताट खायलासुद्धा पोट पूर्ण भरून जातं. त्यामुळे थोडं खाल्लं तरी सगळं पोट भरून जातं. तर या ठिकाणी आता सगळ्या ताटांमध्ये कढीसुद्धा ॲड करून झालेली आहे. कढी ॲड करून झाल्यावर फक्त आता कुरडई आणि पापडच राहिले आहेत. मग कुरडई आणि पापड ॲड करून झाल्यानंतर नैवेद्य कंप्लीट होईल त्या अगोदर प्रत्येक ताटामध्ये लिंबू आणि मीठ, लिंबाची एक फोड आणि मीठ, त्यानंतर कोशिंबीर टाकलेली आहे. प्रत्येक ताटांमध्ये कोशिंबीर पण केली होती. कोशिंबीरीचा पण मान आहे महालक्ष्मीच्या नैवेद्याला. तर या ठिकाणी कोशिंबीर घालून घेतलेली आहे. आता जवळपास आपला नैवेद्य रेडीच झालेला आहे. हे पाहू शकताय की मीठसुद्धा इथं मी ॲड करून घेतलेलं आहे. प्रत्येक ताटाला मीठ आणि लिंबू लावणं गरजेचंच असतं. रेग्युलरसुद्धा आपण स्वामींना वगैरे नैवेद्य दाखवतो तेव्हासुद्धा मीठ आणि लिंबू लावणं खूप गरजेचं असतं आणि त्याचा मान असतो. तर या ठिकाणी आता मी कुरडई आणि पापडीसुद्धा ॲड करून घेते आणि या ठिकाणी अशाच पद्धतीने आपला पूर्ण नैवेद्य तयार करून झालेला आहे. तर ह्या ताटामध्ये हे सगळं सजवताना मला एक आत्मिक शांती म्हणतो ना ते मिळत होतं की नाही का, म्हणजे देवाला आपल्या थ्रू नैवेद्य जातो तेव्हा ती गोष्टच वेगळी असते. तसं तर मी सकाळी 10 वाजता तिच्या घरी गेले होते, तोपर्यंत त्यांचा पूर्ण स्वयंपाक झाला होता. मी गेल्यावर फक्त रांगोळी काढली आणि ताटं भरले. म्हणजे तेवढंच माझ्याच्याने पण आज सेवा झाली देवाची. आणि नंतर आपल्या महाआरतीला सुरुवात करणार होतं त्या अगोदर हार घालून घेतले सगळ्यांना. भरीव पाण्याचं मंडल करून त्यावरती नैवेद्य अर्पण केला. त्यानंतर नैवेद्याच्या
नैवेद्याच्या सोबत पुरणाचे मोदकसुद्धा केले होते गणपती बाप्पांसाठी। तर या ठिकाणी श्री महालक्ष्मी सुप्रसन्न वगैरे आम्ही काढलं होतं। समया छान लावलेल्या आहेत आणि घर अगदीच घरातलं वातावरण अगदीच मंगलमय झालं होतं, कारण आज सगळ्यात मोठा दिवस होता गौरी गणपती सणामधला, जो की महालक्ष्मी पूजन। तर या दिवशी मला माहिती आहे ज्याच्या ज्याच्या घरी गौराई आहेत त्यांच्या घरी खूप लगबग, खूप घाई किंवा खूप कामं पडलेली असतात, कारण फक्त एकच की महालक्ष्मींचा नैवेद्य किंवा पूजन हे व्यवस्थित झालं पाहिजे। तर अशा पद्धतीने सगळं सजलं होतं, सगळं छान डेकोरेशन वगैरे पण छान दिसत होतं। आणि त्यानंतर आम्ही हे सगळं केल्यानंतर महाआरती घेतली होती महालक्ष्मीची। तर त्यामध्ये भरपूर आरत्या घेतल्या होत्या, कारण ते जे वाघोबा असतात ते आले होते, तर त्यांनी भरपूर आरत्या वगैरे घेतल्या। तर आणि त्यामध्ये मेन म्हणजे महालक्ष्मीची, गणपतीची, शंकराची ह्या तर घेतल्याच, पण अजून पण बऱ्याचशा त्यांनी घेतल्या होत्या। हे जे त्या ठिकाणी सोफ्यावर बसलेले आहेत त्यांनी घेतल्या होत्या। आणि या ठिकाणी आरती चालू आहे। तर असाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ। महाआरतीचा लाभ तुम्हाला पण लाभावा, तुमच्याही मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, हीच माझी आईला महालक्ष्मीच्या चरणी आणि बाप्पांच्या चरणी प्रार्थना आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत माझे चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ पाहत राहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओज कसे वाटत आहेत। तर चला पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया।